वळूया पुढच्या बातमीकडे। दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार की नाही या संदर्भात शरद पवार यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया। शरद पवार यांनी पक्षाच्या विलीनीकरणाच्या चर्चांना स्पष्ट शब्दांमध्ये फेटाळून लावले। राष्ट्रवादी काँग्रेसचं कोणतंही विलीनीकरण होणार नाही असं ठाम विधान करत त्यांनी सुरू असलेल्या राजकीय चर्चांना पूर्णविराम दिलाय। शरद पवार यांनी म्हटले की पक्ष स्वतंत्रपणे आपली राजकीय वाटचाल सुरू ठेवणार असून कोणत्याही पक्षात विलीन होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। पक्षाची भूमिका स्पष्ट असून कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय। गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शप आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार किंवा पक्षाचं विलीनीकरण होणार अशा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगल्या होत्या। या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी प्रथमच स्पष्ट भूमिका मांडली आहे। यावेळेस त्यांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर भर देणार असल्याचं सांगितलंय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष स्वतंत्रपणे तयारी करत असल्याचं सुद्धा शरद पवार यांनी स्पष्ट केलंय। शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांना सध्या तरी पूर्णविराम मिळाल्याचं मानलं जात आहे। राजकीय विश्लेषक उमेश घोंगडे यांनी काय विश्लेषण केले ते पाहूयात। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा काही संबंध नाही अशा स्वरूपाचं विधान अगदी एका वाक्यात त्यांनी हे ज्या काही चर्चा आहेत त्या संपवलेल्या आहेत। हा झाला पवारांच्या संदर्भानं त्यांची भूमिका म्हणून, पक्षाचे अध्यक्ष म्हणून। मात्र वारंवार या चर्चा येतात का? खरं तर आपण बघतोय अजित पवार हयात होते आणि अजित पवारांच्या निधनानंतर सुद्धा गेल्या 6 महिन्यात वारंवार या चर्चा पुढे येतात। या चर्चा कोण आणतं, कोण ठरवतं, कोण ठरवून त्या बातम्या पेरतं, हे खरं तर एक नव्या शोधाचा विषय आहे। मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकत नाहीत, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत हे वारंवार सिद्ध झालेलं आहे, वारंवार सांगितलं गेलेलं आहे। तरीसुद्धा पुन्हा नव्यानं त्या बातम्या येतात आणि पुन्हा नव्यानं त्यांच्यापैकी कोणीतरी त्याचं स्पष्टीकरण देतं। जसं आज शरद पवारांनी दिलं, तसं कधी सुप्रिया सुळे म्हणतात, कधी राष्ट्रवादीच्या या बाजूचे नेते, अजित पवारांच्या बाजूचे नेते याचं स्पष्टीकरण देत असतात। मुळामध्ये दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता नाही असं यापूर्वीसुद्धा अनेक वेळा वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी बोललेलो आहे। त्याचं खरं प्रमुख कारण असं आहे की दोन राष्ट्रवादींच्या भूमिका वेगळ्या आहेत। दोन राष्ट्रवादी काँग्रेस एक भूमिका घेऊन वेगळ्या झालेल्या आहेत। त्यामुळं दोन राष्ट्रवादी काँग्रेस या बदलत्या परिस्थितीत सुद्धा पुन्हा एकत्र येणं शक्य नाही।